अजित गायकवाड, प्रभाग क्रमांक 4, SC महिला। 2017ला मी SC महिलामधूनच निवडून आले आणि जो माझा स्लम एरिया आहे त्या प्रभागातली मी सगळीच्या सगळीच कामं केलेले आहेत। एखाद दुसरं जरी काम राहिलं असेल तर मी पूर्ण करेन यावेळेस निवडून आल्यानंतर। महिलांसाठी काय विशेष यावेळेस करणार आहे? महिलांसाठी उद्योग व्यवसाय, जे प्रत्येक महिलेचं एकच तत्व असते की आपल्या हाताला काम मिळावं, आम्ही कुठेही न जाता घर बसल्या आम्हाला काम मिळावं आणि तेच आम्ही प्रयत्न करणार की महिलांच्या हाताला काम मिळावं, घरात बसून सुद्धा त्या काम करू शकतील। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज 11 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली। त्या उमेदवारांचे फॉर्म भरण्याची प्रक्रिया पण आता पूर्ण झालेली आहे। उर्वरित यादीवर आता निर्णय करून लगेच संध्याकाळी 7च्या आत ती पण यादी आम्ही जाहीर करतोय आणि खूप चांगले उमेदवार म्हणजे इंजिनियर, डॉक्टर, वकील असे उमेदवार आम्हाला मिळालेले आहेत। त्याचबरोबर महिलांना पण न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे। सगळे उमेदवार सुशिक्षित असून पक्षाची एकनिष्ठ राहणारे उमेदवार, त्यांना जास्तीत जास्त संधी देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। त्यामुळे सर्वसमावेशक असे उमेदवार घेऊन महाविकास आघाडी चांगल्या पद्धतीने या सोलापूरमध्ये लढेल आणि महापालिकेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकेल हा विश्वास मी व्यक्त करते। आज मी प्रभाग क्रमांक 1 मधून भारतीय जनता पार्टीच्या इच्छुक उमेदवाराचा अर्ज भरला आहे। तरी मला पक्षाने संधी देऊन मला त्या भागातील काम करायची संधी द्यावी हीच भावना व्यक्त करतो आणि माझ्या बंधूंना बोललेलं आहे। मी काही जास्त अधिक बोलत नाही। दादा, कोणत्या मुद्द्यावर तुम्ही निवडणूक लढणार आहात? आता तिकडे बघा ड्रेनेज लाईनची खूप मोठी अडचण आहे। आता बंधूनं माझ्या सांगितल्याप्रमाणे रामावश योजना असेल, तिथं माता रमाईचा पुतळा असेल, बाकीचे बरेचसे अजून भरपूर कामं राहिले। तिथं कामाचं पूर्णपणे आमदार विजयकुमार देशमुख मालकाच्या मार्गदर्शनाखाली, किरण मालकाच्या मार्गदर्शनाखाली त्या भागातला पूर्णपणे विकास केल्याशिवाय राहणार नाही आणि मी विकास करून दाखवेल तिकडे।